नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे। त्याच दृष्टीने मोर्चे बांधणी आणि रणनीती आखण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुंबई भाजपाकडून कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे विद्यमान मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मंगल प्रभात लोढा, मिहिर कोटेचा, अमित साटम, प्रवीण दरेकर आदी नेते उपस्थित होते। या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे। मात्र मुंबई भाजपा अध्यक्षांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आमदार अमित साटम यांनी दिली आहे। या बैठकीत आगामी पालिका निवडणूक यावर चर्चा करण्यात आली। येणाऱ्या पालिका निवडणुकीत मुंबई पालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक है तो सेफ है हा नारा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्या दृष्टीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं अमित साटम यांनी सांगितलं। तसेच आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबईत 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत भाजपातील सदस्य अभियान राबवलं जाणार आहे। तसंच 5 जानेवारी रोजी मुंबईतील विविध ठिकाणी भाजपाकडून बूथनिहाय टेबल लावण्यात येणार असून मुंबईकरांमध्ये जनजागृती आणि सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाईल। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या भव्य यशामुळे विश्वास दुणावलेली महायुती 150 पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबई महापालिकेमध्ये बहुमत प्राप्त करेल आणि महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महापालिकेमध्ये बसेल असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केलाय। या बैठकीत मात्र मुंबई भाजपा अध्यक्षांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। लोकसभा निवडणुकीतल्या निराशाजनक कामगिरीनंतर निराशा झटकत विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे नेते कार्यकर्ते जोमाने कामाला लागले। या निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं। सध्या आशिष शेलार हे मुंबई भाजपा अध्यक्ष आहेत, पण शेलार यांना मंत्रिपद देण्यात आले। त्यामुळे भाजपाकडून मुंबई भाजपाचा अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली मागील काही दिवसांपासून सुरू आहेत। त्यामुळेच मुंबई भाजपा अध्यक्ष बदलण्यात येणार आहे का हा प्रश्न आता उपस्थित झालाय। अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। नमस्कार।